नमस्कार मित्रांनो, जुनी बालभारती इयत्ता 7वी 1995 या पुस्तकामधून मी आज तुमच्यासमोर दाव नावाचा धडा वाचणार आहे, ज्याचे लेखक आहे शंकर पाटील. प्रस्तुत कथा शंकर कथा या कथासंग्रहातून घेतलेली आहे. आपल्या वासरासाठी दाव तोडून जाणाऱ्या गायीची ही कथा मानवी जीवनातील आईच्या मायेची महती कशी सांगून जाते हे पाठ वाचताना आपल्या लक्षात येईल. चला तर मी तुमच्यासाठी वाचतो दाव. जुनी गोष्ट आहे, माझ्या लहानपणी घडलेली. तेव्हा मी 7 वर्षाचा असेन, कारण पाडव्याच्या मुहूर्तावर नुकतेच शाळेत नाव घातले होते आणि मी इन्फंट्रीच्या वर्गात बसत होतो हे आठवते. त्या दिवसात मला एक विरंगुळ्याचे ठिकाण होते, ते म्हणजे आमच्या जनावरांचा गोठा. तिथे तासनतास माझे मन रमायचे. आमच्या घराला लागूनच हा गोठा होता. चांगली 15-20 जनावरे दावणीला होती. 2 बैलजोड्या, 6 म्हशी, 2 गाई आणि 3-4 वासरे असा आटाला होता. या गोठ्यात माझा एक सवंगडी होता. ज्या दिवशी माझ्या शाळेत नाव घातले त्याच दिवशी पाडव्याच्या मुहूर्तावर तो जन्माला आला होता. आमच्या ढावळ्या गाईने एका नामी खोंडाला जन्म दिला होता. त्याचे नाव ठेवले होते सोन्या. हा सोन्या अगदी आपल्या आईसारखाच होता, काळा बाळा. त्याच्या काळ्या रंगावर ते पांढरे ठिपके फार उठून दिसायचे. त्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती. रंधा मारलेल्या शिसुई लाकडावर तेल लावावे तशी तो दिसायचा. त्यावर ते पांढरे शुभ्र ठिपके फार शोभून दिसायचे. खोंड फार चालाक होता. जरा कुठे खट्ट झाले की लगेच कानटाव करायचा. त्याच्याकडे टुकूटुकू बघत राहावंसे वाटायचे. मी जवळ गेलो की आपल्या पुढच्या 2 पायांवर भार देऊन तो घाईघाईने उठून उभा राहायचा आणि आपली एवढीशी काटेरी जीभ काढून मी पुढे केलेल्या हाताला चाटू लागायचा. त्या स्पर्शातली ऊब मला अजून आठवते. लगळ करणारी ती इवलीशी जीभ अजून डोळ्यापुढे येते. मग मी त्याच्या मानेखालची पोळी खाजवत उभा राहायचा. कोटाला मोठी बटणे लावावीत तशी दिसणारी त्याची ती नुकती उगवणारी शिंगेही मला मोहित करायची. बोटांनी दाबले की ती मऊ लागायची आणि त्यांची गंमत वाटायची. या सोन्याच्या गळ्यात गळा घालून मी तासनतास त्या गोठ्यात रमून जायचा. सोन्याची नि माझी छान गट्टी जमली होती. एक दिवस असा आला की माझ्या या सगळ्या आनंदावर विरजणच पडले. दावणीचे बैल सोडून आमच्या या सगळ्या जनावरांना वडिलांनी राखोळी लावली. 10-12 वर्षाचा एक पोरगा रोज सकाळी येऊन गोठ्यातली जनावरे घेऊन जायचा आणि संध्याकाळी दिवस मावळायला परत आणायचा. आमच्या गावाला लागून कडमकाईचा एक डोंगर होता. त्या डोंगराच्या आसपास अनेक ओढे नाले होते. दूरवर माळ पसरलेला होता. मृग चांगला पडून गेला म्हणजे ओढे नाले यांच्या दोन्ही काठांना चांगले हिरवेगार गवत उगवायचे आणि डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ हिरवागार गालीचा पसरावा तसा दिसायचा. गावची जनावरे दिवसभर या माळावर चरत असायची. राखोळी घातली की घरची वैरण कमी लागायची. आमची जनावरेही दिवसभर या माळ्यावर चरायला लागू लागली आणि दिवसभर गोठा रिकामा भकास उदास दिसू लागला. उगवलेला दिवस लवकर मावळे नासा झाला. जनावरे संध्याकाळी कधी परत येतात आणि माझा सोन्या मला कधी दिसतो असे होऊन जायचे. ही जनावरे कधी दिवसाबरोबर यायची तर कधी दिवस मावळून कडूस पडल्यावर यायची. एकदा दिवस मावळला तरी जनावरे परतली नव्हती. सोन्याची वाट बघत मी उंबऱ्यातच बसलो होतो. एवढ्यात आईने कशाला तरी हाक मारली. मी आत गेलो. ती दिवाबत्तीची तयारी करत होती. कंदिलाची काच पुसता पुसता ती म्हणाली, बाबा त्या डब्यातले बाटलीभर राखेल तेवढं काढून घे. मी या कामाला लागलो आणि बाहेरच्या अंगणातून राखोळीच्या पोराची हाक आली, पाटलीनबाई जनावर आले हो, सगळी दावणीला बांधा, मी जातो हो. बसल्या जागेसनच आईने मोठ्याने म्हणाले, जा बाबा जा, बांधतो आम्ही. ही साध ऐकताच सोन्याला बघण्यासाठी हातातली कामं तिथेच सोडून मी धावत बाहेर गेलो आणि पळतच गोठ्यात शिरलो. दिवसभर चरून पोटे टुम्म करून आलेली जनावरे आपापल्या जागेवर जाऊन शांतपणे दावणीला उभी होती.
कुणी डोळे झाकून रवंत करत होती. माझ्या सोन्या मात्र मला तिथं कुठंच दिसेना. सोन्या सोन्या अशी हाका मारूनही बघितल्या. एका हाकेला धावत येणारा सोन्या कुठे गडप झाला होता. सबंध गोठा मी 3-3दा पाहिला. चाऱ्याजवळचा आडोसाही बघितला. सोन्या गोठ्यात नाही हे बघून छाती धडधड सुरू झाली. बाहेरच कुठे रेंगाळलाय का हे तरी पाहावे म्हणून मी घाईने गोठ्याबाहेर आलो. आजूबाजूला बघू लागलो. एवढ्यात आई जवळ येऊन म्हणाली, काय रे बाळा, आचारी का बिचारी होऊन असा काय बघत राहिलास? घाबऱ्या आवाजात मी म्हणालो, अगं आई, आपल्या सोन्या गोठ्यात नाही, तीही आचारी का बिचारी झाली. एवढ्यात सोन्याची आई हंबरू लागली. त्या हंबरणाऱ्या गाईकडे बघत आई म्हणाली, बाई, असं कुठं ठेवून आलीस ग तू तुझ्या लेकराला? कशी विसरली त्याला? आणि माझ्याकडे वळून बघत ती म्हणाली, बाबा चल, आजूबाजूच्या गल्लीबोळात कुठं आहे का बघू. आजूबाजूचे सगळे बोळ आणि गल्ल्या फिरून आलो. पाक सबंध गाव आम्ही पालथे घातले होते. वरावरा सगळीकडे हिंडून परत माघारी आलो. त्या गोठ्याकडे बघवत नव्हते. गाय एकसारखी हांबरत होती. आपल्या सोन्यासाठी टाहो फोडत होती. काय करावे हे आम्हालाही कळत नव्हते. मी रडकुंडीला आलो. दाराच्या एका पायरीवर गप्प बसून राहिलो. आई अंगणात उभी राहून ज्याला त्याला सांगू लागली. बघता बघता ही बातमी गावभर झाली. 5-50 लोक घरापुढे गोळा झाले. सांगावा मिळताच आमचे आप्पाही मळ्यातून घराकडे आले. घरात न जाता बाहेर पायरीवरच बसले. ढग गडगडावत असे ते गरजले, जनावरं आल्या आल्या सगळं नीट बघायचं नाही का? त्या पोराला विचारायचं नाही कुठं हाय वासरू म्हणून? यावर आई कशीबशी म्हणाली, येऊन बघूस तर पोरगं गेलं आणि मग कुणाला विचारायचं? विचारा आता आमच्या कर्माला. असा ताव काढत ते आईवर पुन्हा खेकसले आणि मग आमच्या एका गाड्याला म्हणाले, चंद्रप्पा, जरा त्या राखोळीच्या पोराला घेऊन ये. दारापुढचे अंगण माणसांनी भरले होते. जातोय कुठं? सापडलं कुठं तरी, चुकलं असेल असे म्हणून लोक धीर देत होते. एवढ्यात राखोळीचा पोरगा आला. त्याच्या पाठोपाठ त्याची आई, आजी असे सारे लटंबर आले होते. त्याला बघितल्या बघितल्या वरच्या पट्टीत सूर लावून आप्पांनी विचारले, वय रे यंद्र्या, ही कसली राखण तुझी? कुठं गेला रे खोंड आमचा? आप्पांच्या आवाजानेच ते गार झाले. त्यांच्या तोंडून शब्दच फुटेनासा झाला. हातपाय थरथर कापायला लागले. मग त्याची म्हातारी आजीच धीर करून म्हणाली, नकाजी पाटील त्याच्यावर तावदारू, ते पहिलेच भिवून गाबागाब झाले. आप्पा उसळून बोलले, तावदारू नको तर काय मग? त्याच्या तोंडावरनं हात फिरून विचारू, वय रे माझ्या लेकरा बाळा, असं बोलू वय म्हातारे? यातून काही निष्पन्न होईना हे पाहून एक जण म्हणाला, हे बघा पाटील, हे एरंडाचं गुराळ काय फायद्याचं? आपण विचारले, मग करूया तरी काय म्हणता? असं करू, गावातनं 2 बत्त्या घेऊ, या पोराला बी संकट घेऊ आणि कुठं कुठं चालायला गेल ती तो माळ सगळा पालथा घालून येऊ. याला दुजोरा देत दुसरा एक जण म्हणाला, होय जातंय कुठं, फार सगळा माळ ढवळू की. आप्पांना ही गोष्ट पटली. मग वेळ न लावता गडी पाठवून 2 तिथे 4 बत्त्या मागवल्या आणि रात्री 8च्या सुमाराला 50-50 लोक सोन्याला बघायला माळाकडे निघाले. मी येऊ का बरोबर असे विचारले तर नको म्हणतील. अंधारात तुझं काय आणि तिथं काय गटाळं पुरलंय असे विचारतील हे लक्षात घेऊन आप्पांच्या ध्यानात येणार नाही अशा बेताने मी त्या गर्दीत घुसलो. कुणाच्या तरी आडाआडाने चालत राहिलो. गाव मागे राहिले. अंधारात बुडून गेले. बत्तीच्या उजेडात आम्ही माळावर आलो. बघावे तिकडे आभाळागत पसरलेला माळ तोडवावा तितका थोडाच होता. राखोळीचा पोरगा म्हणेल तिकडे जात होतो. रात्री 8चे 9 झाले. 9चे 10 झाले. पाक सारा माळ तोडून कडमकाईच्या डोंगराजवळ आलो. एक भला मोठा राक्षस अंधारात मांडे घालून बसावा तसा तो डोंगर दिसत होता. रात्रीचे 11 वाजून गेले. डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ सगळा पालथा घालून झाला. सगळ्यांचीच निराशा झाली. मग एके जागे बसून थोडा वेळ खल केला आणि ओढ्या वगळीने तपास करत जायचे ठरवले. काही जण ओढा बघत निघाले. काहींनी ओळ धरले. त्यांच्या काठाकाठाने आम्ही जाऊ लागलो आणि एकाएकी माझ्या अंगावर काटा उभा राहिला.
नकळत माझ्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली. एकाएकी ती किंकाळी ऐकून सगळे घाबरून घट्ट झाले. काय झाले करत सगळेच माझ्याकडे धावले. गच्च डोळे मिटून आणि तोंड कोणाच्या तरी धोत्राच्या सोग्यात खुपसून मी कसा बसा बोललो, तिथं कोणतरी बसलंय. अरे कुठं, काय, कोण बसलंय असे लोक विचारायला लागले. बरोबर अंदाज करीत कोणतरी म्हणाले, अहो हे बघा, या वाफाड्याच्या गड्याला बघून भ्याला असल. हे ऐकून जरा धीर आला. हळूच डोळे उघडून बघितले तर खरोखरच वाळलेल्या वाफाड्याचा एक भला मोठा गड्डा मला दिसला आणि मनावरचे दडपण गेले. हे दडपण गेले आणि दुसरे आले. एका ठिकाणी गर्दी झालेले बघून बाजूच्या दुसऱ्या ओवाळातून चाललेले आमचे आप्पा, त्यांच्याबरोबरचे 10 लोक आमच्याकडे आले. मला बघून आप्पाच चपापले. काय बोलावे हे त्यांनाच कळेनासे झाले. ते मला म्हणाले, तू र कसा? काही न बोलता मी गप्पच उभा राहिलो. तोंड उघडून बोलणार काय? मग पुन्हा त्यांनीच विचारले, अरे मला एक कळू नाही देता गुपचित आलायस? तुझ्या आईला तरी सांगून आलायस का? न बोलता मी नुसती नकारार्थी मान हलवली आणि कपाळावर हात मारून आप्पा म्हणाले, काय इद्र कल्याणी पोरगर तू? मला एक नाही ते नाही, निदान घरात आईला तरी सांगून यायचं का नाही? अरे तू आणि कुठं गडप झालास म्हणून काळजी करत बसले असेल किती. मध्येच कोणीतरी भर घालत म्हटले, अहो आईचा आतडा आहे ते, साधी नाही हारान काळजी. आणि बत्तीच्या उजेडात खाली वाकून माझ्या पायांकडे बघत आप्पा म्हणाले, पोरा हे रे काय, पायात काही न घालता आणवानी आलायस? एवढं काय लागलंय पायाला? रगात बघते. आणि लोकांकडे बघून म्हणाले, टिक्कीचा पाला कुठं दिसतो का बघा. मग कोणीतरी टिक्कीचा पाला आणून त्याचा रस माझ्या त्या अंगठ्यावर पिळला. त्या पाल्याचाच लेप त्याच्यावर बसवला. एवढा उपचार झाला आणि मग माझ्याकडे पाठ करून खाली बसत आप्पा म्हणाले, बाबा बस पाठकोळीवर. झालं एवढं रगड झालं, चला आता गप घरला जाऊ. मी मुकाट्याने पाठकोळीवर बसलो. सगळ्यांचाच हिरमोड झाला होता. एवढे हिंडल्याचा काही फायदा झाला नव्हता. सगळेच आबोल होऊन पाय उचलत होते. मध्याह्न रात्र उलटल्यावर आम्ही घरी आलो. आई, अक्का, मावशी आणि शेजारच्या 4 बाया डोक्याला डोकी लावून अंगणात बसून होत्या. आम्ही जवळ आलो आणि आईचा हुंदका कानावर आला. आप्पा म्हणाले, काय झालंय काय? असं काय? कशी बशी उठून आई म्हणाली, जरा चला की गोट्यात बघा चला. सोन्या गावलं नाही नवं? काही न बोलता आईबरोबर आम्ही गोट्यात गेलो. सगळीकडे दूध पसरून गोटा सगळा दुधाने पांढरा दिसत होता. आप्पांनी विचारले, दूध सांडलं होय? आणखी एक हुंदका देऊन आई म्हणाली, अहो सोन्याच्या आईचं पानं आहे हो, आपोआप साडातनं धारा गळाल्यात. एकाएकी आप्पांनी विचारले, अगं पर दावणीचं गाय कुठं आहे? बघा की कशी दाव तोडून पळून गेली या. हंबारली आणि एकाएकी गप्पच झाली. हे बाया, आवाज काही न म्हणून गोट्यात जाऊन बघते तर हे असं दिसलं. दावणीचे ते तुटके दाव हातात घेऊन चुकचुकल्यागत करत आप्पा म्हणाले, काय म्हणायचं तरी काय याला? अंगठे एवढं दाव तोडून ती पळाली तरी कशी असेल? झोका दिल्यागत एक हात हलवून तो माझ्या तोंडाजवळ आणला आणि माझ्या गालाची एक गचवाटा घेत आई म्हणाली, अहो मायाच असते आईची तशी. ह्या लेकरासनी काय आहे त्याचं? बघा कसा पाठकोळीवर बसलाय निवंतपणी. उतर माझ्या काळा. अरे सांगून जायचं का नाही? असं म्हणून तिनं उचलून मला पोटाशी धरले आणि आपापल्या गत माझ्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली, अरे घाबरून घट्ट झालं होतं की रे मी इकडं. म्हणलं तू आणि कुठं बेपत्ता झालास? एक सोडून 7 पीळ पडलं की रे माझ्या आतड्याला. ठरवलं तर आता तुझ्या संग बोलायचं नाही. पर नाही रे माझं मन तेवढं घट्ट माझ्या सोन्या. मला भडभडून आले. एकाएकी डोळे डबडबले आणि कसा बसा आई म्हणून मी तिच्या गळ्यात पडलो आणि कितीतरी वेळ आम्ही दोघेही मुसमुसून रडत राहिलो. आणि अचानक समोर पाहतो तर गळ्यातलं दावं तुटलेल्या स्थितीत वासरासह गाय अंगणात उभी. तर मित्रांनो, कोणाकोणाला आठवता धडा कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद. आणि मित्रांनो, कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करत चला.